मग या गंभीर समस्येवर आंबेडकरांचा उपाय काय होता? त्यांनी यावर एकदम स्पष्ट आणि जबरदस्त ब्लूप्रिंट मांडली, जी 3 भक्कम स्तंभांवर उभी होती. हे 3 स्तंभच खऱ्या अर्थाने एका राष्ट्रीय सैन्याचा पाया रचू शकले असते. इथेच आंबेडकरांची ती खरी विजन दिसते. त्यांनी गुणवत्तेला फक्त कौशल्याशी नाही, तर सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेशी जोडलं. कारण त्यांच्यासाठी खरं अजिंक्य सैन्य कोणतं? तर ते जिथे प्रत्येक समाजाचा सैन्य अभिमानाने आणि खांद्याला खांदा लावून देशासाठी लढतो. म्हणजे हे आता अगदी स्पष्ट आहे की आंबेडकरांसाठी सैन्यातली विविधता ही काय फक्त सामाजिक समानतेची गोष्ट नव्हती, तर ती एक स्ट्रॅटेजिक गरज होती, एक सामरिक अनिवार्यता होती. यावरूनच त्यांचा राष्ट्र उभारणीचा दृष्टिकोन किती सर्वसमावेशक आणि सखोल होता हे सिद्ध होतं.